शब्द तुमच्या मुखाटे बाहेर पडले. मी माझे देवा दुष्टांत मला घडवण्याचा प्रयत्न केला. तर तेव्हा मी कुणाच्या तरी कंठी माळ घालून स्वतःचा जोडीदार निवडला असता. पण तेव्हा माझा संसार या सर्वस्वाला कारणीभूत कोण असेल तर तुझ्या जीवनात विधीला केला होता. त्या विधीची फार प्रमाणात जाणावा लागेल म्हणतोय तुला मी. तुझ्या विधीची फार लिहिलं होतं की तुझा विवाह होईल त्यांना बाळ ब्रह्मचाराचे आणि त्याच प्रमाणे घडविण्याचं कर्तव्य करतोय. माझं विधीने कसं केलं असतं. पण तेव्हा तुझं झालं नाही. माझा संसार हे रोई, तू चिंता करण्याचं म्हणून कारण आहे. याच्यासाठी मी आज माझ्या मंत्र समाप्तराने बोलावा. त्यावेळी मी मंत्रार्थाची प्रगती करण्याची पहावी. जिंदगीच्या चौथ्याला जिंकलं पहा. राम राम चारी बाजूला पाहिलं असेल तर मंदार वृक्षाची पुष्प दिसत आहे. म्हणजे मंदार वृक्षाची बाग कशासाठी पण निर्माण केली आहे. यालाही तसाच म्हणण्याचं कारण या मंदार वृक्षाच्या बागेमध्ये आजपासून तुझा वास लागला. आणि आई तुझा संसार सुखमय होणार आहे. आणि या मंदार वृक्षाला श्वेत पुष्प येते. आणि ते श्वेत पुष्प तुझ्या हस्ताने किंवा तुझ्या हाताने तुटले जातात. ते कुणाच्या हस्ताने हाताने तुटले जाणार नाही. मंदार वृक्षाची पुष्प माझ्या आदेशाशिवाय कुणालाही तुटणार नाही. कुणालाही तुटणार नाही. पण देवा माझ्या मनामध्ये शंका वावरते. अशी कोणती शंका? तुम्ही मंदार वृक्षाची बाग मला निर्माण करून दिला. पण देवा मंदार वृक्षाच्या बागेचे संरक्षण पाहिलं ते घनदाट अरण्य दिसतंय. आणि असं असताना मी एकटी स्त्री कशी रे राहणार. याच्यासाठी तुझ्या रक्षणासाठी जागेची मी शिवगण निर्माण करतोय. राम राम राष्ट्रपती.
की मिथिला राजकन्या राजा जनक यांना एक एकुलते एक कन्या